श्री अधिक मास महात्मा अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायीचे कथानुसंधान। धर्मे कृष्णाशी केला प्रश्न, आता त्यावरी रुक्मिणी रमण उत्तर देते ऐकिले। कृष्ण म्हणेला, युधिष्ठिरा, तू माझा प्रश्न केलास खरा, परी याचे उत्तर द्याया जरा क्लेश अंतरा वाटती। एकटीचा विषय अतिगुप्त, ऋषी सही कदा नव्हे प्राप्त। दारापुत्र बंधुकी आप्त, यासी अप्राप्त निश्चयी। तथापि तू मद्भक्त परम, म्हणून मज वाटती सम। यास्त वाट कथानुक्रम, सांगतो ऐके साचार। चैत्राधिक सर्वजे मास, कला काष्टा लव घटी पक्ष। मुहूर्त याम रात्री प्रदोष, ऋतू अयने संवत्सरे। आणि युगादी परार्धातवरी, जे अन्याही कालभाग निर्धारी। वापी कूप पल्लव झरी, नरदत सरिता समुद्र। लता औषधी वनस्पती दुम, त्वक्सार पाद आराम। वने उपवने पुरे ग्राम, आणि पर्वत इत्यादी जे। ते सकळही मूर्तिमंत स्वस्वगुणी पूजिले जात। त्या सर्वांचेही स्वामी असत, म्हणून सतत पूजितेती। त्यात स्वामी वर्जित आणि अपूजयसा नाहीच कोणी। उत्तम फल देती म्हणून स्वाधिकारी पूजितेत। स्वस्वामीचा आश्रय त्यास, तेने पावनी सौभाग्यास। जगामाझी शोभत शेष, तो एक विशेष वर्तले। कदाचित अधिक महिमा उत्पन्न झाला पांडुनंदना, तया पाहुणे लोक नाना दूषण ठेवू लागले। म्हणती अहो हा मलमास, कोणीही सहाय्य नाही यास। निंदे अनर नीच निशेष, रवी संक्रांत हीनासे। हा निखिल जगाचा मळ, म्हणून अस्पृश्य जाणा केवळ। याशी शुभ कार्याशी सकळ, अशुभ म्हणून वर्जिती। ऐशी सर्वी केली निर्वचना, ही एकता तो अधिक महिना। परम दुःखे विलपत नाना, चिंताग्रस्त झाला आणि म्हणे हाय हाय कटकटा हे केले काय। आता धरू कोणाचे पाय, काही उपाय सुचेना। ऐसे बोलत मूर्छित पडला, पुनश्च धैर्य धरून उठला। तो अंतरी उपाय सुचला, शरण जावे हरीशी। मग राया तो अधिक मास, वेगे पावला वैकुंठास। जेथे मी प्रत्यक्ष जगदीश, वसत असे सर्वदा। मग अंतर्गृही प्रवेशुनी, हरीशी पाहे न्याहाळुनी। तो रत्न खचित सिंहासनी, बैसला असे आनंदे। ऐसा तया पाहुनी सत्वर, दंडवत घातला नमस्कार। सवेची जोडणी दोन्ही कर, सादर उभा राहिला। आणि दुःखे आसवे गळत, गहिवरोनी बोले कापत। म्हणे तू देवा जगन्नाथ, कैसा स्वस्थ बैसलासी। मी पामरानाथ कृपण, माझे कान करशी रक्षण। तू असुनी करुणाघन, मजकी ऐसा उपेक्षेशी। मी निराश्रित असे म्हणून, सर्वजन मज लागोनी। मलमास ऐसे नाम ठेवूनी, एकीकडे झुगारिले। माझी अत्यंत दुर्दशा झाली, ही तू पाहत असता वहिली। तव दयाळुता कोठे गेली, आज का केली कठोरता। गजेंद्रे भाकिता करुणास्वरे, तया धावोनी रक्षिले त्वरे। तैसे आजी मज का बरे, न रक्षिसी दयाळा। आता मी झालो निराश, ऐसे बोलूनी तो मलमास। दुःखासवे ढाळीत विशेष, पुढे तटस्थ राहिला। तेव्हा श्री वैकुंठनाथ, कृपा केली कळवळून अत्यंत। म्हणे वत्सा तू सांप्रत, शोक किमर्थ करीतोसी। तुझंतरी काय दुःख, ते मज सांगे सकळीक। त्यातून तुझ काढितो देख, आता शोक करू नको। एकदा मज शरण येई, तया पुनश्च दुःख नाही। ऐसे असता तुये ठाई, येऊन किमर्थ रडतोसी। अरे हे माझे वैकुंठ स्थान, केवळ आनंदाचे सदन। येथे नाही शोक जरा मरण, ऐसे असता साचार। येथे येऊन शोक करसी, म्हणून आश्चर्य सकळांसी। तरी आता दुःख काय तुझसी, ते तू मजसी सांग पळा। ऐसे हरीचे ऐकता भाषित, मलमास झाला अति हर्षित। म्हणे देवा तुझला जगात अज्ञान ऐसे काय असे। तू सर्वज्ञ ब्रह्मांड नायक, सर्वोदक सर्व साक्षी एक।
आकाशापरी विश्व सकळीक व्यापून राहिला आहे सी ही चराचर भूते सर्व ही व्यवस्थे राहती तुझ त्या ठाई तुझ विरहित अन्य काही जगा माझी नाहीच ऐसा तू असता भगवंता अजाण्या परी पुससी सर्वता तरी आता माझी व्यथा सांगतो तत्वता ऐकिजे निमेष काष्टा कलाक्षण घटी मुहूर्त यामधीन पक्ष मास ऋतुअयन आणि वर्ष इत्यादी जे या स्वामी असती म्हणून स्वस्वामीच्या अधिकाराने निर्भय असे ह्या त्रिभुवनी सदा आनंदे वर्ततात आणि मी तो निराश्रित पाही मज नाम आणि धनी नाही म्हणून ते शुभ कार्याविषयी माझा त्याग करतात जेवी विधवा आणि नारी ती न घेती शुभकारी अशुभ म्हणून व्यवहारात मुकनत पाहत तियेचे तेवीच झाली माझी स्थिती हा मलमास निश्चित अति ऐसे सकळ जन बोलती दुःख किती काय सांगू यास वाटा द्यावा प्राण हेची इच्छिते माझे मन निंदपणे वाचणे आपण याहुनी मरण श्रेष्ठ वाटे सर्वांग जळत आहे ज्यांचे तयाशी निद्रा सुख कैचे याहुनी अन्य सांगावयाचे उरले नाही काहीच देवा तू पर दुःखा सहिष्णू लोकापर कारप्रिय विष्णू आहेशी दृष्ट लोक जैष्णू वेदी प्रसिद्ध से तरी तो त्या निज धर्मासी पाहुणे सम्यक विचारेसी जैसे येईल तुझ्या मनासी तैसे करी भगवंता वारंवार पामर जनाने समर्थासी काय सांगणे तू न रक्षिसी तरी मरणे हेची उचित मज आता ऐसे बोलून मरणास तेथेच पडला कासावीस तया पाहुणे सर्व लोकास बहु आश्चर्य झाले तेव्हा हरीस आली दया सनिध गरुड होता तया मलमासास उठवावया नेत्र संकेत सुचविले तैत्या गौडे पंखे करून हळूहळू घातिला पवन तेने तो सावध होऊन बोलला वचन हरीसी देवा तू करतोशी उपचार परी हे न रुचती साचार तू जगत करता जगदीश्वर म्हणून शरण आलो से तरी टाकोनी अन्न काज त्राही त्राही त्राहीच मज शरणागताची उपेक्षा तुझ योग्य नव्हे सर्वता तथापि देवा तू सांप्रत माझी उपेक्षा करशी किंमत ऐसे बोलून थरथर कापत विलाप करती पडिनला तैत्या मलमासाशी श्रीधर मने वत्सा उठ उठ वर तुझे कल्याण होईल सतुर विषाद करू नकोची बा तुझे हे दुःख अनिवार्य असे यात नाही संशय परी यावरी एक उपाय सुचला असे अंतरी तरी मज संगे येई त्वरित चल जाऊ गोलोकाप्रत तेथे जो का गोलोकनाथ पुरुषोत्तम वसत आहे तो साक्षात द्विभुज मुरलीधर श्रीकृष्ण भगवान परमेश्वर देवांचाही देव परिकर माझहुनी श्रेष्ठ असे तयाची सुंदर स्वरूप स्थिती तेथे काय सांगू तुझ प्रती तुवा प्रत्यक्ष देखिल्यावरती समाधान होईल तो सर्व बीज सर्वाधार निरीह निर्गुण निर्विकार स्वेच्छामय सत्य अक्षर परात्पर परमात्मा सकळ श्रुती निगमागम जयास म्हणती परब्रह्म तोच तो प्रभू परिपूर्ण पुरुषोत्तम आहे पै यास्तव तेथे जाऊ आपण पुरुषोत्तमाचे धरू चरण तो तुझे हे दुःख संपूर्ण हरिल जाण निश्चयी ऐसा बोलून या श्रीपती मलमासास धरून हाती वैकुंठाहून गोलोकाप्रती सत्वर जाता झाला श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिराशी गोलोक ते काय म्हणसी तरी तयाची स्थिती तुझशी सांगतोय के समग्र पूर्वी प्रलयी अति निर्मळ कोटी सूर्याहून तेजाळ स्वाती स्वरूप मात्र केवळ असते झाले एकची ते सकळ विश्वासी कारण स्वेच्छामय विभूचे तेजदान अनंत विशाळ नित्य उल्बन ऐसे असे साचार ते तेजा भीतर देख सुंदर असती तीन लोक त्यात जो सर्वापरी एक तोच गोलोक जाणिजे तो परब्रह्म ऐसा शाश्वत 3 कोटी योजने विस्तृत
मंडलाकृती परमात्मा द्रुत तेज स्वरूप विशाळ रत्नभूमिमय विचित्र योगियांसही अदृश्य पवित्र महावैष्णव वैष्णव जनांची मात्र गती होय तये लोकी आणि ईश्वरीय योग बळेशी अंतरिक्ष धरले असे त्यासी आदिव्याधी जरा मृत्यू दिवशी तेथे नसती कदाच नानाविध रत्न खचित असंख्य मंदिरे तेथे असत तरी तो गोलोक अत्यंत सुशोभित दिसत आहे आणि गोलोका खाली दूर 50 कोटी योजनावर दक्षिण सव्य बाजूशी सुंदर 2 लोक आहेत पै त्यात दक्षिण भागी जो का एक तोची जाण वैकुंठ लोक तयाचा विस्तार अतिसुरेख 1 कोटी योजने आणि तये लोकी जे वसती ते सर्वही वैष्णवासती विष्णू समान जयाची स्थिती भिन्नाकृती नाहीच चतुर्भुज घन सावळे पितांबरधारी तेजागये शंख चक्र गदा कमळे हाती असती सर्वांचे आणि ते तिच्या स्त्रिया सकळ लक्ष्मी ऐशा असती स्वज्वळ ऐसा तो वैकुंठ निर्मळा असे जाण राजेंद्रा तयांचे डावीकडे दूर शिवलोक शोभत सुंदर 1 कोटी योजनेवर असे विस्तार तयांचा ते तिची स्थिती पाहता सतत पार्षद गणांचे सर्व वसत सकळ ही ते भाग्यवंत ध्येय कृतांत तयांची जैसा साक्षात उमारमन तैसेच दिसती संपूर्ण शूलपट्टीश दैदिप्यमान हत्ती तीक्ष्ण विराजती सर्वांगी शुद्ध भस्माची उटी नागयज्ञ पवित कंठी अर्धचंद्र लोक ललाटी कासे लंगोटी सर्वांचे आणि ते सर्वही गंगाधर त्रिनयन युक्त मनोहर एवं तो शिवलोक सुंदर आणि पवित्र आहे पै कृष्ण म्हणे राया ऐक जो तेज रूप कथिला गोलोक तयाचे अभ्यंतरी एक ज्योती आहे सुंदर ती परमानंदाची कारण परात्पर नित्य निरंजन सकळ योगी तियेचे ध्यान ज्ञान दृष्टी करितात ते ज्योतीचे मध्यवर्ती मनोहर आहे दिव्यमूर्ती तियेच्या सौंदर्य नाही मिती किशोर वय शोभत इंदिरावर दला समान सर्वांग शोभे श्यामवर्ण नव पंकजा ऐसे अरुण नेत्र कोण विराजती कोटी शारद पुनेंदु ऐसे मुख कमल प्रसन्न दिशे धनुष्य आयशा वक्र विशेष भृगती दोन्ही विराजती रत्न खचित किरीट शिरी कर्णे कुंडले दिसती साजिरी श्रीवत्सलांछन शोभे उरी कटके करी चमकती कंठी कौस्तुभ तेजागळा गळा विलसे वनमाळा सुंदर कस्तुरीचा टिळा रुंद कपाळ विराजे 52 कशी तप्त सुवर्ण तैसे कासे पीत वसन रत्न खचित दैदिप्यमान मेखला शोभे तयावरी दिव्य पाचूचे गाभे सतेज तैसे दिसती दोन्ही भुज रत्न जडित तेजपुंज मुरली हाती धरली असे सर्व लावण्याचे निदान किती तयाचे करू वर्णन कोट्यानुकोटे मीन केतन कुरवंडी करून टाकावे ऐशी ती दिव्य किशोर मूर्ती गोलोकीच्या तेजात निवृत्ती रत्नसिंहासनावरती बैसली असे आनंदे तोची परम ज्योती परधाम तोची कृष्ण पुरुषोत्तम आणि तयासीच परिपूर्णतम परब्रह्म म्हणतात तो वस्तुतः निर्विकार निरीह निरंजन सर्वाधार स्वेच्छामय सत्य परात्पर स्वतंत्र अव्यक्त तो सर्व सिद्धी स्वरूप एक सर्व सिद्धेश सिद्धिदायक मंगळ रूप मंगळकारक मायातीत परिपूर्ण तो आदि मध्यावसनाहीन पुराण पुरुष विश्वकारण विश्वव्यापक विश्वपालन विश्वहरण विश्वातीत अनंत कोटी ब्रह्मांड नायक अनंत माया चक्र चाळक अज्ञान गाढांधकारातक मोक्ष स्वरूप सनातन क्षराक्षर पर अव्ययाच्युत षडगुण ऐश्वर्य सदालंकृत षडदर्शने प्रतिपादित षडरमी
वर्जित सर्वमय वेद रूप वेद जनक वेद प्रिय वेदोद्धारक वेदस्तव्य वेद स्थापक वेद रक्षक शरण्य वेद मार्ग प्रवर्तक आद्य वेद वेदांग प्रतिपाद्य वेद शिरोभाग सवेद्य शुद्ध शांत परमात्मा आणि तो निर्गुण निर्विकार तयाशी काहीच ना आकार सच्चिदानंद नंदात्मक साचार ऐसा जी असे केवळ परी कराया लोक कल्याण पूर्व प्रकारे साकार सगुण पुरुषोत्तम रूप आपण स्वेच्छे धरून राहिला असे श्रीकृष्ण म्हणे धर्मा लागून पूर्वानुसंधाना देई मन श्री विष्णू मर्मासी घेऊन गोलोका जात झाला पुढे जाता जाता दूरवर मध्य प्रदेशी पोहोचला सत्वर तो दुरूनची भगवन मंदिर अति सुंदर देखिले तो मनी स्तंभी सुशोभित उत्तम तया माझी पुरुषोत्तम बैसला असून तयाचे अनुपम तेज सर्वत्र फाकलेसे तेने तेजे श्री विष्णूचे डोळे दीपावून तात्काळ मिटले मागुती हळूच उघडून बळे पुढे गमन आरंभिले पाठी घालून मर्मासास तयास तो वैकुंठेश मंद मंद चालता सहस्र महाद्वारास पातला तो द्वारपाळी उठवणे तक्षण प्रेमे वंदिले तयाचे चरण मग त्या माता सवर्तमान मंदिरात विष्णू प्रवेशला तो पुरुषोत्तम परमज्योती श्याम सुंदर किशोरमूर्ती रत्न सिंहासनावरती बैसला असे आनंदे तया पाहताची रमा रमण आनंदे वंदुनी तच्चरण सवेची हस्तद्वय जोडून स्तुती करिता झाला तो उठून पार्षदगणी श्री विष्णूशी सत्कारणी रत्न सिंहासनानुनी बैसावया दिधले मग पुरुषोत्तम तयासी कथिले आसनी बैसावयासी तैतो विष्णू बहु विनयशी वरी बैसता जहाला आणि तया पाठी मर्मास नेत्री अश्रू ढाळीत विशेष थरथर कापत करत व्यास जोडून उभा राहिला ऐसे श्रीकृष्ण धर्मा लागुनी कथियले काम्यकवनी एवं साक्षात नारायण मुनी नारदसी कथिता झाला इति श्री अधिक मास महात्मसार नारदी पद्मधार सज्जन श्रोते को चतुर द्वितीय अध्याय गोडहा गोपाल कृष्ण भगवान की जय।